तर गंगा मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत पुन्हा. काल आम्ही संध्याकाळी इथे स्नान केलं होतं, पण आम्ही मध्ये आज संगमावर गेलो नव्हतो, जिथं 3 नद्यांचा संगम होतो. गंगा, जमुना आणि सरस्वती, त्या 3 नद्यांचा त्रिवेणी संगम जिथे होतो. आता आम्ही तिथे त्यासाठी आम्ही बोट केलेली आहे. मित्रांनो, हे बघा आम्ही सगळेजण इथं आहोत बसलेलो. पाण्यात काहीतरी उडते, ते बघा सापासारखं. कुठे ते काय एवढं उडू राहिलं? हे काय इथं पोहू राहिले जवळ, आपल्या जवळच मासे. अशा प्रकारे ही गंगा नदी आहे. थोडंसं मध्ये आमच्या बहिणीला काहीतरी दिसलं तर पाण्यात, म्हणून मी थांबलो होतो. तर मित्रांनो, इथे 3 नद्यांचा संगम आहे, गंगा, जमुना, सरस्वती. आपण तिथे जर तुम्हाला जायचं असेल तर बोट करावं लागते. बोटीचं तिकीट आहे, लोक आधी खूप सांगतात, लक्षात घ्या. मग सुरुवातीला तुम्ही इथं आलात तर तुम्ही थोडंसं सावधतेने जर तुम्ही व्यवहार केला तर नक्कीच तुमचं येतात. आम्ही अवघ्या 400 रुपयात सेपरेट बोट केलेली आहे बघा इथं. आम्ही आता सगळेजण चाललेलो आहोत. हे बोटवाले बाबा आहे, थोडंसं करावं लागतं, तेव्हा तुम्हाला व्यवस्थित जाऊन ते तुम्हाला घेऊन पण जा त्रिवेणी संगमावर. तिथे आपण आंघोळ पण करायची आहे आणि तिथून रिटर्न पुन्हा वापस पण यायचं. आणि अशा प्रकारे आपला गंगेचा पहिला प्रवास सुरू झालेला आहे. या अगोदर आम्ही मंदाकिनीमध्ये आम्ही मंदाकिनी नदीमध्ये आम्ही हे केला होता, बोट प्रवास केला होता रामघाटावर. आता हा आहे प्रयागराजचा घाट, जो की त्या आता मोठा महाकुंभ झाला आहे. त्या महाकुंभाच्या नंतर आम्हाला महाकुंभात यायला जमणारी खूप गर्दी होती सांगतात इथं, त्यामुळे आम्ही काही आलो नव्हतो. म्हणून महाकुंभाचा जो झेंडा असतो ते 1 वर्ष तिथंच असं म्हणतात, त्यामुळे 1 वर्ष स्नानाचं अजून आहे. सुंदर असं हे गंगा नदीचं पात्र, सुंदर असं स्वच्छ पाणी. हे बघा, मोठा ब्रिज आहे, ब्रिजवर रात्री रोषणाई होते, तिरंगाची रोषणाई असते. सुंदर असं आहे. इथे घाट आहे, तुम्हाला सांगितलं मी इथे बघायचे मंदिरं कोणते आहेत. एक आलोकी माता मंदिर आहे, नंतर तुम्ही गेले वासुकी नागदेव मंदिर आहे, नंतर बडे हनुमान मंदिर आहे. इथे अशा प्रकारे वेगवेगळे मंदिर आहेत, त्यांचं काहीतरी पुरातन महत्त्व आहे. पण प्रयागला जर आला असाल, तुम्ही म्हणता इथं महत्त्वाचं मंदिर कोणतं, तर प्रयागला आला असाल तर इथं महत्त्वाचं एकच मंदिर, ते म्हणजे गंगा स्नान करणे, गंगेच्या त्रिवेणी संगमावरून आंघोळ करणे. हे अतिशय महत्त्वाचं इथे मानलं जातं. बस चला तर मग जाऊया, हर हर गंगे, आंघोळ करूया. जय श्रीराम.